मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शेतकरी संघटनेचे 15 दिवसाचे दिले अल्टिमेटम। गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार। गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून चौकशीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित कार्यालयास निवेदन देण्यात आलं। गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सन 2024-2025 जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक NGO मार्फत कामे करण्यात आली, परंतु त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी म्हणून संबंधित कार्यालयाला निवेदन देण्यात आलं। शेतकऱ्यांकडून लाच घेणे, खोटी कामे दाखवणे, शेतकऱ्यांचे अर्ज न स्वीकारणे, शेतकऱ्यांकडून फॉर्म घेण्यासाठी पैशाची मागणी करणे, खरे पात्र लाभार्थी वंचित ठेवून बाहेरच्या लोकांच्या नावे बिले टाकणे, खोट्या मशीन दाखवून बिले काढणे, ज्या मशीनच्या नावे बिल काढली त्यांना बिले न देणे, तसेच या कामासंदर्भात आलेल्या तक्रारी निकाली न काढणे व चुकीच्या पद्धतीने निकाली काढणे, अशा पद्धतीने अनागोंदी कारभार झाला आहे। याची सखोल चौकशी करण्यासाठी निवेदन देण्यात आलं। 15 दिवसाच्या आत जिल्ह्यासह राज्यातील मागील 3 वर्षात करण्यात आलेल्या कामाची व संबंधित संस्था, मंत्री, जिल्हा व राज्यस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची विशेष पथकाद्वारे चौकशी करावी आणि या पथकात आमच्या संघटनेचा एक प्रतिनिधी घेण्यात यावा, जेणेकरून पारदर्शकता येईल। अन्यथा 15 दिवसानंतर मंत्रालय व संबंधित मंत्र्यांच्या घरासमोर आणि कार्यालयावर आंदोलने तर केलीच जातील, शिवाय योग्य त्या न्यायालयामध्ये दादही मागितली जाईल, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे देण्यात आलं। यावेळी शंकर गायकवाड, दयानंद चौधरी, सचिन दराडे, सचिन कदम, बळीराम तावस्कर, तात्या देडे, शिवशंकर साठे, सारिका चुंगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर प्रतिनिधी सारिका चुंगे। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।